लाकडाचा कुडा हे सागाचं आणि कोमल पाटोळ्याचा कार्यक्रम घेण्यासाठी काळीच पाहिजे वाघाचं किरण दादा झंझाड सरपंच अण्णापूर 500 रुपयाचं बक्षीस आहे। नाही फक्त देवाचं रमेश देवाचं नाही त्यांनी थोडा बायपास काढला होता आप्पाचा विषय लय हार्ड आहे आप्पापाशी क्रिकेटचं कार्ड आहे ते मना म्हणतात मला आता बरं आहे का दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या गावाला गेले म्हणते एक बॉटल वोड का म्हणा आणि ते काय आहे किती असं मांजरे बेटे नाही तर ठेके काय आहे किती ती बी मना म्हणते मग काय करावं त्याच्यामुळे आपलं शुद्ध शाकाहारी कार्यक्रम करत असतील कारण कलावंत म्हणून मी कलावंतासाठी मेसेज देते फक्त कलावंतांनी कार्यक्रम कसा करावा ही गावकऱ्याच्या मनावर नसतं पटवून कसा द्यावा ही कलावंतामध्ये ताकद पाहिजे तुम्ही ज्या दिवशी त्यांच्या बोटावर नाचायला सुरू करताल त्या दिवशी तुम्हाला किंमत राहणार नाही हे का नाही कारण कलावंत हा एका पाखरासारखा आज या झाडावर तर उद्या त्या झाडावर आज या गावाला उद्या त्या गावाला म्हणून पैसा तर सर्वच कमवतात पण इज्जत आणि पैसा सोबतच कमवला पाहिजे अशी माझी तरी इच्छा आहे ऐकत कसं नाही बघा ज्यांना आवड आहे त्यांनी सवड काढलेली आहे क्लासवर लोक सर्व ती लपून बसले तिकडे असं असं करतात बिचारे पण ते तिकडच आहे पोरींनी जाऊन बक्षीस आणावा कोण म्हणतात ज्यांना कोणाला मुरीला बक्षीस द्यायचंय माझ्या पार्टीचा नेम आहे ज्यांना कोणाला मुरीलाच बक्षीस द्यायचंय त्यांनी खाली ठेवायचं म्हणजे ती कपाळानं उचलून घेते आणि ज्यांना कोणाला गाण्याची फरमाईश करायची आहे त्यांनी चिठ्ठीवर नाव लिहून बक्षीस द्यायचं आहे अशी माझी तरी पद्धत आहे या ठिकाणी घट देवीचा मांडीला आणि नंतर आप्पांचं गाणं का म्हणू लगेच म्हणू का आप्पा इकडे जर आलं तर मला गरीबाला ओवाळणी मिळेल इकडे या तुम्ही नुसतं उभा राहायचंय मला माहिती आहे तुम्हाला नाचल्याशिवाय दम निघत नाही पण जिजी कुठे जिजी पाहिजे बघायला जिजी कुठे जिजी बया काय लाजायला लागल्यात बघा ना खरं त्यांचा आप्पा कधीच नाही नाचाय कस काय लागले नेमकं जिजीला बोलू का जिजी नुसतं उभा राहायचंय इकडे मला गरीबाला काहीतरी 50-100 रुपये मिळते तुम्ही उभं राहिल्यावर या इकडे हो आल्या या इकडे जोरदार टाळ्या आमच्या जिजींसाठी नाही खरंय बोली केली बोली हे बघा मला काय नाचता फिरत नाही बरं का आम्ही नाचतो दोघं मायले करत फक्त आम्हाला बघा माधुरीताई कुठे गेले जवळ आल्या भाग्या तिकडं लांब होत्या पण इथं जवळ आल्या इकडे घ्यायचे या ना बाय माधुरीताई तुम्ही आला तर अजून दुसरे येते या आजचा दिवस उद्या नाही पस्ताव होईल मग कुणाला ना अजून सुनील दादा या ना तुम्ही धाडस केलं तर ते करते मला गरीबाला 100-50 रुपये मिळतील तुमच्यामुळं ठेवून मध्ये हातात आहे माझ्या त्यांनी खरंच मेहनत केली बरं का जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी
चौघी पुरी पुढं आजच्या दिवशी मेन म्हणलं तर जिजी आणि आप्पा नवरी नवरदेव बर का हाय का जोरदार टाळ्याच्या गजरात दोघांचं स्वागत झालं पाहिजे। अन्नापूर मध्ये पहिल्यांदा या परिसरामध्ये मी आली असेल तर अण्णांमुळे आणि आमचे आप्पा आणि आमचे दादा थोरात साहेबांमुळे थोरात आहे थोरात मेंढापूरला आले होते जोरात। कोरडे साहेब कुठे गेले कुठे कोरडे साहेब सुद्धा आले होते हाय का नाही। पांडुरंगाचं दर्शन केलं मला कार्यक्रम दिला आणि मग मी या ठिकाणी आले। धाडस पैसा असतात सर्वांकडे पण खर्चाचा धाडस नसतं त्याला धाडस पाहिजे या ठिकाणी म्हणून म्हणायचं आहे वडा ढोलकी वाले पोराची का पुरीची हिमलताई ढोले येईन बाई यांची येईन बाई आप्पांची जिजीची हिथंच उभा राहा 500 रुपयाचं बक्षीस दिलंय नावाला चला बा ताईच्या गावाला। बघा जावायने सांगितलं पण लेकीने सांगितलं आईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा। तुम्ही केलं का धाडस तुम्ही बसा तशाच कवा आता वंसपोर घ्यायला लागले गाणं कशामुळे घ्यायला लागले वडा ढोलकी वाला अन्नापुरात केला या जोरात गावाचा प्रचार झालाय रे अन्नापुरात केला या जोरात गावाचा प्रचार झालाय रे पोरं हो आणि आप्पाच्या वाढदिवसाला पोराने जल्लोष केलाय रे आप्पाच्या वाढदिवसाला पोराने जल्लोष केलाय रे जिजी चन्ननबाई 100 रुपये दिले नावाला चला बाई आईच्या गावाला आणि आप्पाच्या वाढदिवसाला पोराने जल्लोष केलाय रे आप्पाच्या वाढदिवसाला पोराने जल्लोष केलाय रे आप्पाच्या वाढदिवसाला पोराने Thank you.
खरंय बरं का लक्ष्मी पायात मला म्हणते मी उभा राहिले की पैसे आले का नाही पायात लक्ष्मी असंच उभा राहतो इथल रखमाईवाणी साडू तुम्हाला कुठं धाडू 500 रुपयाचं बक्षीस दिले जोरदार टाळ्या साडू जीजीचे भाव काय दाजीत काय तुमचे कुठे बहीण जीजी म्हणतात आपल्या बहीण कुठे मी नाही म्हणत जीजी लक्षाबाई कुठे लक्षाबाई लताबाई लताबाई कुठे कुठे कुठं लपल्या कुठे तोंड बांधलेलं काय मला काय ओळखू येईना 75 वाहा वय किती आहे बघा 75 वाहा वाढदिवस झाला भारी अन्नपुरात लोकांची गर्दी झाली सारी मनले फुलले मनले फुलले झटक झुलले मनले फुलले झटक झुलले आनंद मनत राहिलाय मनले फुलले झटक झुलले आनंद मनत राहिलाय रे क्या बात आणि आपाच्या वाढदिवसाला पोरांनी जल्लोष केलाय रे आपाच्या वाढदिवसाला हो बापू कुठे ते दोघं मला त्यांच्या मीठ मिरची वळून टाकू द्या ना एवढं प्रेम असतं का आप्पा तुमच्यावर खरंच प्रेम आहे त्यांचे नाव आहे आदर्श सरपंच किरण शेठ झंझाड आणि श्यामभाऊ पवार या दोघांच्या या वाघांच्या वतीनं इकडे बघा 5101 रुपयाचं बक्षीस तुम्ही दोघांनी नाचल्यामुळं मला गरीबाला जीजी नाचावं लागतंय थोडस असलं काय होतंय त्याला नवरी नवरदेव नाचून आणि नातू कलेक्टर साहेब भावी येणारे कलेक्टर साहेब त्यांना बी नाचायचं आहे मी त्यांना काय सुट्टी देते का त्यांच्या मनात पण अजून वेळ आहे त्याला 1000 रुपयाचं बक्षीस दिलंय शुभम लांडे आप्पांच्या नातू 200 रुपयाचं बक्षीस आहे कुंडलिक येवले ड्रायव्हर 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद धन्यवाद आणि आप्पाच्या वाढदिवसाला पोरांनी जल्लोष केलाय रे आप्पाच्या वाढदिवसाला पोरांनी जल्लोष केलाय रे कोमल गाते शुभेच्छा देते नगना नवरीचे पप्पा कोल्डे सरकुडे
कुठे ते मला तुमच्यामुळे काय 150 मिळतील ना गरीबाला या इकडं काहीच करायचं नाही फक्त उभा राहायचं आमची जीजी कशी राहिली पावर उभा या इकडं करा थोडंसं धाडस लाकडाचा कुडा हे सागाचं आणि कोमल पाटोळ्याचा कार्यक्रम घेण्यासाठी काळीच पाहिजे वाघाचं ती धाडस आमच्या आप्पाने दाखवले जोरदार टाळ्या आप्पांसाठी आणि कोरडे साहेबांसाठी हा ना आप्पाच्या वाढदिवसाला पोराने जल्लोष केलाय रे आप्पाच्या वाढदिवसाला पोराने जल्लोष केलाय रे आप्पाच्या वाढदिवसाला पोराने जल्लोष केलाय आप्पाच्या वाढदिवसाला तुम्ही सर्वांनी जल्लोष केलाय रे